आज आले, अमित शहाची कृपा आहे, ईव्हीएमची कृपा आहे, पैशांची बरसात आहे. पण एक निवडणूक जी आमच्या हातून गेलेली आहे याचा अर्थ 2029चं चित्र हेच नसणार. 2029ला चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात. काम झालेलं आहे शिंद्यांचं, लक्षात घ्या. शिंद्यांचं काम झालंय, त्याच्यामुळे त्यांचं काम तमाम होणार आहे. आता सगळ्यांना दिसत आहे, हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे. त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला एक मोठा गट हा कोकणमधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल. हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपरवरती, मी तुम्हाला सही करून देतो. तेच एकनाथ शिंदे म्हणतात की तुमची जी बैठक सुरू आहे ती डॅमेज कंट्रोल आहे आणि बाळासाहेबांचं डॅमेज करण्याचं काम त्यांनी केलंय. 2-4 माणसं सोडलेली तर कोण डॅमेज म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेने बाळासाहेबांना डॅमेज एकनाथ शिंदेने केलाय ना. कसले डॅमेज कंट्रोल? एकनाथ शिंदे ह्या माणसाने बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट, या राज्याचं आणि भारताचं दैवत, त्याला, त्या दैवताला डॅमेज करण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या लोकांनी केलं. नाही तर का हिंमत होती दिल्लीवाल्यांची महाराष्ट्रातून दादागिरी करण्याची, महाराष्ट्र लुटण्याची? ह्या लोकांनी केलं, हे सगळं पाप केलं ह्या लोकांनी. आणि हे लोक जाऊन तिथे देवापुढे नाक घासतात. कुठली ती देवी, कामाक्षा, प्रयागराज, देवच ना बुडवणार. चला, धन्यवाद.